अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मासात विष्णूची उपासना करणे अत्यंत फलदायी मानले जाते. जर तुम्हाला कामामुळे किंवा प्रकृतीमुळे मंदिरात जाणे शक्य नसेल तर काळजी करू नका. अशा वेळी घरातल्या घरात विष्णूची कृपा कशी मिळवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. घरच्या घरी पुरुषोत्तम पूजनाची अत्यंत साधी आणि शास्त्रोक्त पद्धत. पूजेची सुरुवात करताना आपल्या देव्हाऱ्यातील विष्णूच्या मूर्तीला किंवा बाळकृष्णाला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. मूर्ती स्वच्छ पुसून तिला पिवळे वस्त्र घालून पिवळा गंध लावावा, कारण विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर विष्णूच्या फोटोला मनोभावे नमस्कार करून तुम्ही मानस पूजा करू शकता. पुरुषोत्तम मासात तुळशी पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विष्णूची पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते. रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करा. तुळशीच्या कुंडीत एक दिवा लावा आणि किमान 3 प्रदक्षिणा घाला. या काळात विष्णूंना नैवेद्य दाखवताना त्यावर आवर्जून तुळशीचे पान ठेवावे. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. या महिन्यात नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर रोज विष्णू सहस्त्रनाम वाचावे. जर तुम्हाला संस्कृत वाचायला कठीण जात असेल तर विष्णू सहस्त्रनाम ऑडिओ स्वरूपात लावू शकता आणि ते शांतपणे ऐकू शकता. कमी वेळ असल्यास विष्णूच्या 108 नामांचा उच्चार करणे किंवा किमान हरे कृष्ण हा महामंत्राचा जप करणे देखील पुरेसे आहे. अधिक महिन्यात दीपदान करणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. घरातल्या देव्हाऱ्यात आणि तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा अखंड तेवत ठेवण्याचा प्रयत्न करावा. जर अखंड दिवा शक्य नसेल तर रोज संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर आणि देवापुढे मनोभावे दिवा लावावा. असे मानले जाते की या महिन्यातील दीपदानामुळे जीवनातील अंधार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश येतो. तर मंडळी, भक्तीसाठी मोठे सोहळे हवेतच असे नाही, तर शुद्ध भाव महत्त्वाचा असतो. तुम्ही या सोप्या पद्धतीने घरीच पुरुषोत्तम पूजन करून पुण्य मिळवू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.